महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। बंधू भगिनींनो, आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना जाहीर निमंत्रण देऊ इच्छितो। शनिवारी 10 तारखेला आणि रविवारी 11 तारखेला आपल्या शिरूरमध्ये कुकडी वसाहतीच्या प्रांगणामध्ये जीवन विकास मंदिर शाळेच्या जवळ 8वं मराठी प्रेमी महासंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। मराठी माध्यमातल्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि मराठीमधून शिकण्याचा पालकांचा कल वाढावा आणि ज्या पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवतायत त्यांचाही आत्मविश्वास द्विगुणित व्हावा, या हेतून हे संमेलन आयोजित केलं जातं। मुंबई येथील मराठी अभ्यास केंद्र, कृषी लोक विकास संशोधन संस्था शिरूरची आणि शिरूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या सगळ्या पालकांच्या जनजागृतीसाठी आणि प्रबोधनासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावरील सत्र होतील। या सत्रालाही आपण उपस्थित राहा आणि मुख्य म्हणजे या परिषदेचा समारोप, या पालक संमेलनाचा समारोप हा जो नवीन मराठी शाळांच्या समस्यावर सिनेमा आलेला आहे क्रांतिज्योती विद्यालय, या क्रांतिज्योती विद्यालयाचे सर्व कलाकार, सगळी टीम, त्याचे प्रोड्युसर, दिग्दर्शक हे सगळेजण येणार आहेत। आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहा ही विनंती। कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार? या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या तालुक्यातील पूर्वी वाबळेवाडी इथं असलेले आणि आता किनेरसर जवळ जालिंदर नगर आहे, इथे असलेले दत्तात्रय वारे गुरुजी, ज्यांनी अथक प्रयत्नातनं एक जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर 1 नंबरची शाळा म्हणून ज्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। त्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित या मराठी शाळांच्या सदिच्छा दूत आहेत, त्या स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि प्राजक्ता हनमघर या सुद्धा मराठी प्रेमी पालका सभेच्या अभिनेत्री आहेत। त्याचबरोबर शिरूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजित पाचरणी या प्रमुख उपस्थिती राहणार आहेत आणि पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे डॉक्टर भाऊसाहेब कारेकर, नंतर शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम सर, नंदकुमार सागर हे मुख्याध्यापक महासंघाचे सचिव आहेत महाराष्ट्र राज्याचे, प्रसाद गायकवाड हे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत, शिवाजी कामठे हे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या शिरूरचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण करमकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि डॉक्टर दीपक पवार जे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत ते याविषयीची भूमिका मांडणार आहेत। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।